मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज ना मी फोटोशूटसाठी आलेलो आहे चिमणीचा ना 19 फेब्रुवारीसाठी ना मस्त असा फोटोशूट करायचा होता। त्यासाठी ना तिला मस्त अशी छोटीशी कावसुटा घातलेली आहे, त्याचाच फोटोशूट करायला आलेलो आहो। तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघा आम्ही फोटोशूट कसा करतोय। ते ना फोटोशूटसाठी चिमणीच्या आत्तीने आणि मी सेम साडी घातली होती। म्हटलं चिमणीचा फोटोशूट करणारच आहे तर आपण सोबत आपला पण करून घेऊ, कारण आम्ही सणालाच फक्त रेडी होतो आणि त्या सणामध्ये ना आम्हाला फोटो वगैरे जास्त क्लिकच करता येत नाही। म्हटलं आज असं सहजच करतोय तर करून घेऊ मेकअप आणि काढू मस्त मस्त फोटो आणि व्हिडिओज। मग कासोट्यामध्ये आमची झाशीची राणी कशी दिसायली ते नक्की सांगा बरं का। इथे चिमणीला कासोटा घालायसाठी मी माझी अर्धी साडीच फाडून काढली, कारण आमचा अचानकच फोटोशूटचा प्लॅन झाला, त्यामुळे आता साडी कुठून आणायची, मग मी माझीच साडी कट करून घेतली। आणि मला शिवजयंतीसाठी सुद्धा तिचे काही फोटो काढायचे होते, मग मला असाच लुक हवा होता तिचा। आमचं इथं फोटो काढायचं काम चालू होतं, पण हा शंकर मामा त्या गर्लफ्रेंडला कुठं जाऊन बोलतोय बघा। हे लोक कुठं जरी गेले तर ह्याची गर्लफ्रेंड काय पिछा सोडत नाही बाबा। मारलं पाहिजे एकच फोटो काढला तेवढा मागा सर का तुम्ही त्याला उभा राहिला मला मी काढायचं हे पकड खाली सोडायला चिमणी हात काढ तुझा हात काढ इकडे पकड आगे बबड्या येत मला पण दाल में कुछ काला है बबड्या आता गोड बोलून चला ए बाबा तुझ्या तर ए मित्रमंडळी पब्लिक साइड बघा इकडे बघा चिमणी बघ मेन कार्यकर्ता हे का बोला काहीतरी। जय महाराष्ट्र मित्रांनो, चला कुठं चला। आमचा शंकर मामा बोलणार आहे। शंकर मामा बोल। कसा भिवंडीकर बघा आमची चिमणी बघ कशी रेडी झालेली आहे। चिमणी बघ चिमणी इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ। पप्पा कुठे आहे पप्पा? ए मामाची लाडकी, दात आहेत का तुला? दात दात 5 आहेत, 5 मला चावली बोल। मामाला दात आहेत बरं का, आमच्या चिमणीला नाहीत पण मामाला दात आहेत। आज व्हिडिओ काढायचा मुद्दा म्हणजे एकच आहे आम्ही, कारण की सगळ्याच चिमणीचे फोटोशूटला आलेलो आहे। यो शंकर मामा तिचा आणि मी आणि ही चिमणीची मम्मी, ही चिमणीची आत्या आणि यो चिमणीचा मामा इथं आणि मी तिचा फादर। अयो म्हणजे आज व्हिडिओ बनायचा मुद्दा म्हणजे माहिती आहे का तुम्हाला पब्लिक, इतक्या मुश्किलीने आमच्या चिमणीचे पप्पा बोलत होते पण यांची बोबडीच वळायला लागली आणि आम्ही हसू पागल झालो। इथे मग आमच्या आत्ती साहेबांनी पण मस्त व्हिडिओ काढून घेतला, पण इथे आमच्या आत्ती साहेब थोड्या नाराज होत्या कारण मामा साहेब आमचे आलेच नाहीत ना व्हिडिओ काढायला। मग मी पण शिवजयंतीसाठी थोडेफार फोटोज आणि व्हिडिओज क्लिक करून घेतले। इथे आम्ही व्हिडिओ काढत होता, पण हा टावेलवाला माणूस कोण होता की प्रत्येक व्हिडिओ मध्ये मध्येच येत होता, काय माहिती काय चाललं होतं। चिमणीच्या पप्पाच्या आणि माझी ना भांडणं झाले तर काय माहिती ना घरी कोणी थांबायला लावले, उगा थांबले तर अजून वरनं प्लस फोटो काढू स्टाईल मारायला। का भांडला होता हो? तुला कधी भांडली मी? खोटं नका बोलू, खरं सांगा बरं का भांडला होता? सगळ्यांना माहिती आहे भांडणं झाली होती ना, तुम्हाला माहिती आहे ना? हा मामाला पण आमच्या माहिती आहे। का भांडला होता सांगा बरं? नाही माहिती। उगा फोटोच्या बहाण्याला चिमणीचे पप्पा मला मस्का मारायला, तुम्हाला माहित आहे का? मी आईला नाव सांगणार आहे, तू गर्लफ्रेंडला बोलत होता बघ। तुमच्या नानाची टांग तुमच्या व्हिडिओ काढायला आलो का गर्लफ्रेंडला बोलायला आलो? हाच की ताई मला बोलली की आपल्याला फोटोशूट करायचं छकुलीचा, पण नंतर छकुलीचे पप्पा दुपारून जेवायला आले, मग तेव्हा प्लॅन यांचा झाला घरात की मग शिवजयंती आहे, ते शिवजयंती निमित्त आपण छकुलीचे फोटोशूट पण करू, मग त्याच्यावर मग व्हिडिओ पण तयार झाले आमचा ब्लॉग। धन्यवाद। तुझं काय म्हणणं? मला रणजितने फोन केला, मी झोपेतून उठून आलो डायरेक्ट, माझी झोप मोड झाली पण व्हिडिओ चांगली निघली, बरी झाली। मग आमची आता तुझी गर्लफ्रेंड बघेल त्याला काय करावं? तिने लाईक करेल, फॉलो करेल आणि ती पण स्टोरी येईल। तिला फोन आलता मला, मी पण बोलते आणि आईला काय आलेस काय करावं? आईला काय आलेस काय करावं? काय केलं? आम्ही लग्नाचे आम्ही लग्न आहे 4-5 आयटम, मी पण तिला सांगू नका,
तिला हात पडला डायरेक्ट ब्रेकअप मग. अच्छा थांब मी आता आईला जाते सांगायला घरी थांब. मज्जा म्हणून बोलले होते त्यांना, त्यांचं काय आहे, त्यांचं मजा मस्ती चालूच राहते. काय बोलू, दमलो आम्ही नाचू नाचू. बोलने की कैपेसिटी नहीं रही. हा फोटो काढू काढू कंटाळा आला. आलो पहिले हा एक वाटका पाणी बॉटल पेलो. ही रिकामी आणि ही फुल झालाय. नाही कंटाळा आला खूप जास्त, कारण का तर मेकअप ह्या मॅडमला हँडल करणं याचं काम आहे ना चिमणे. ती पण कंटाळे आता झोपून जाईल, तिनं झोपला आले आहे. बघ चिमणे इकडे बघ, तू कोण आहेस, कोण आहे तू, काय केलंय तुला आज. ती पण चिरडीला आले. चला मग ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. फायनली ना चिमणीचं फोटोशूट कम्प्लीट झालेलं आहे. तसं ना आम्ही फोटोशूटचा काहीच प्लॅन वगैरे केला नव्हता. अचानक चिमणीचे पप्पा दुपारी जेवण्यासाठी घरी आले आणि विचार केला 19 फेब्रुवारी येत आहे, चिमणीचे मस्त मस्त फोटो क्लिक करू. आणि त्यात ना नको ओढू, त्यात ना चिमणीचा मामा घरी होता. म्हटलं हेल्प होऊन जाईल, कारण त्यानं फोटो वगैरे पण मस्त काढतो, एडिटिंग पण करतो. हे बघा चिमणीचं काम असं असतं. सोड ना मामा, बघ इथं बघ कोण बाय कोण बाय बघ. मग असा प्लॅन केला आम्ही आणि मस्त रेडी झालो. चिमणीच्या आत्तीनं आणि मी सेम साडी घातली होती आणि मस्त रेडी झालो होतो. तू बोलून देणार आहेस का नाही, देणार आहेस का नाही. आगाऊपणा नाही करायचा. तिचं असंच चालू असतं सारखी, केस वड काय वड. तिचा आगाऊपणा काही शांत होत नाही. हा मग ना अशा तऱ्हेने आम्ही फोटोशूट करायला गेलो होतो. आणि माझी इच्छा होती की तिला मी नऊवारी घालाय, म्हणजे अशी कासोटा साडी घालायची, म्हणून मी माझी साडीच कट करून टाकली आणि तिला छोटीशी साडी बनवून घातली होती, कारण मला तिचे फोटो क्लिक करायचे होते मस्त मस्त. मग ती कशी दिसत होती ते नक्की सांगा. तसे तिचे फोटोज वगैरे आहेत ना, मी ना शिवजयंतीला हे करेन, पोस्ट वगैरे करेन. मग तुम्हाला तिचा लुक दाखवलेला आहे, तिचा लुक कसा दिसत होता ते नक्की सांगा. आणि चिमणी आपली कशी दिसत होती ती सांगा. आणि चिमणी इकडे बघ, बोल सगळ्यांना. तिचं काय नाही, तिचं काय माहिती आहे का, तिला असं काय केलं ना तिने एवढी कंटाळून जाते ना. तिनं आल्या पहिली झोपली आणि आता तिची झोप झालेली आहे, त्यामुळे तिच्यात एवढी अशी ताकद आलेली आहे ती अशी आगाऊपणा करायला. झोप नसती ना झाली तर चिडलीला आली होती, कारण फोटो वगैरे तर तिनं मस्त काढून दिले. तिनं शांत आहे, रडत नाही पहिली गोष्ट, त्यामुळे मस्त फोटो व्हिडिओज क्लिक करून देते. रडली असते तर काही शक्य होत नाही. शांत होती म्हणून सगळं काढून घेतलं, पण शेवट ती चिरडीला येते, कारण तिचा पण एक स्टॅमिना आहे, तो संपला की मग झालं, मग काहीच करून देत नाही. मग चिरडीला आली, घरी आलो आणि पहिलं तिला झोपे घातलं. आता तिची झोप झालेली आहे, त्यामुळे आता ती मस्त फ्रेश झालेली आहे ना चिमण्या. इकडे बघ, इथं बघ, मोबाईलमध्ये बघ, मॅग नाही बघायचं. तिचं काम असंच असतंय, काय करून देत नाही. केस गेली माझी, सगळं गेले. हिचं काम असं असतं, वडावडी चावाचावी, शांत काय बसत नाही. मग चिमणीचा कसा फोटोशूट झाला ते सांगा. आम्ही तसं खूप सारं एन्जॉय केलं, कारण सगळे एकत्र होतो ना. असं कोणता म्हणजे मग आम्ही सोडत नाही, एकत्र आल्यास एन्जॉय करायचा. आमचं सगळ्यांचं चालतं, चिमणीचे मामा वगैरे होते सगळे, त्यामुळे मस्त फोटोशूट वगैरे झाला. आणि आमचा मामा एडिटिंग वगैरे तर करून देईलच फोटो वगैरे. मग मी तुम्हाला शिवजयंतीलाच ते सगळे फोटोज वगैरे शेअर करेन. मग तुम्ही सांगा कसा वाटला ब्लॉग वगैरे, आणि चिमणी कशी दिसत होती ती पण सांगा, हो ना. हे बघ चिमण्या, मग पिलू कोण आहे, कोण आहे. तिचं असं चालू असतं, तिला नुसतं हात खायला लागतो. स्वतःचा तर खायला नाही, दुसऱ्याचा तर खाईल, पण हात खायचं पाहिजे. त्यासाठी टीतर वगैरे आपण मागवलेला आहे, पण जेव्हा तिच्या हातात ते टीतर नसणार ना तेव्हा तिला हातच खायला लागतोय. गप जाऊ द्या, हे काय बोलून देणार नाही काय नाही. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, आणि मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी काळजी घ्या.